अच्छा. आणि हायटीचं काय, हायटीला मी सगळं चालू शकतोय, ट्रॅक्टर चालवतोय, गाडी चालवतोय. फक्त मला एक स्वप्न आहे की नमस्कार मंडळी, पॉडकास्ट विथ सोनलच्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत अशी एक व्यक्ती आहे जिला रोज तुम्ही बघता, मोबाईल वरती म्हणा, टीव्ही वरती म्हणा, जी रोज तुम्हाला भेटते. असे आपले हरहुन्नरी कलाकार करण्या, म्हणजेच करण रासकर. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर प्रश्नांना सुरुवात करूया. ओके. रेडी? हा. तर मला सरांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की सर आपल्या कला क्षेत्राकडे कसे वळाले? कला क्षेत्राकडे मी आहे ना दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बघत होतो. त्या व्हिडिओ मध्ये एक गाव 100 नंबरी याच्यामध्ये हा छोटा छत्री होता, तो म्हणजे आपला गोळ्या. त्याचे व्हिडिओ मी न चुकता रोज बघायचो. आणि ते सांगायचे की रांजणगाव मध्ये आमचं शूट होतं, असं होतं. मी प्रत्येक वेळेस रांजणगावला जात होतो, पण त्यांची माई काही गाठवत नव्हते. मग असं करता करता म्हणलं आता ते लय वेळेस माली चक्कर, मग म्हणलं आता विषय सोडून देऊ. विषय सोडून दिल्यानंतर असं ट्रॅक्टर घेऊन खताच्या टायली खाली करायला आमच्या तिथंच ढमढळे सर म्हणून आहे, त्यांच्या इथं खताच्या टायली खाली करायला गेलतो. तर ते म्हणले तुला विशाल ससाने माहिती का, तो तुझ्या एवढाच आहे, तुझ्यापेक्षा बारीक असन, तो याच्यामध्ये काम करतोय. म्हणलो नाही बा सांगता येत ओळखेला. मग त्यांनी मला ती व्हिडिओ दाखवली. म्हणलं अहो हातात छोटा छत्री आहे, 100 नंबरी मध्ये काम करतोय. ते म्हणले हाचा नंबर माझ्याकडे आहे. त्यांनी तिथं फोन लावला. फोन लावल्यानंतर ते बोलले माझ्या सगळं. मग बोलल्यानंतर असं तसं झाल्यानंतर त्यांचा नंबर घेतला. नंबर घेतल्यानंतर मग मी जेव्हा फ्री झालो तेव्हा फोन लावला. गोळ्याचा नंबर घेतला का? हा, गोळ्याचा अच्छा, नंबर. ओके. हा. मग फ्री झाल्यानंतर फोन लावला त्याला. फोन लावल्यानंतर ते मला चालतंय करतो, फोटो बिटो पाठव, नाव बिव पत्ता सगळं पाठव. सगळं पाठवलं. म्हणजे तुम्ही गोळ्याला बोलले की मला पण करायचं वगैरे असं? हा, त्याला म्हणलं. मग ते मला सांगतो मी आठवडा दिला, 15 दिवस दिले, त्यांचा रिप्लाय आला. मग मी परत फोन लावला. त्यांनी फोन लावल्यानंतर ते म्हणले आता पाठवतो तुम्हाला. पाठवते म्हणलं. त्यांनी परत आठवडा खाल्ला. आठवडा खाल्ल्यानंतर त्यांनी एका दिग्दर्शकाचा नंबर दिला. त्याचं नाव नाही सांगू शकत मी. त्याला फोन लावला तर ते म्हणला तुला काही येतं का, काही जमतं का? म्हणलं मी नवीन आहे, मला काहीच जमत नाही. आधी कुठे केलंय का? आधी कुठे काहीच म्हणलं नाही केलेलं, मला एक संधी द्या. ते मला काही केलं नाही तर बघू मला. मग त्याचा विषय थोडक्यात सोडून द्यायचा होता. ते मला असं तर त्यांनी सांगितलं नाही. मग मीच पण ते दिलं. नंतर विशाल ससाने म्हणून आयडी इंस्टाग्रामला सर्च केली, मग ते आलं. त्याच्यानंतर त्याच्याच बघत जायचं. त्याच्यात बघत झाल्यानंतर त्याने अशी मेन्शन टाकली होती की त्यांचे आदर्श मराठी दिग्दर्शक राज वाडेकर यांची मेन्शन होती. त्याच्यात सगळी टीम होती ऑल. आणि ते काय हात दोस्तीचा हात ते गाणं होतं. त्याच्यानंतर मग ती मेन्शन वर जाऊन मी ते अकाउंट सर्च केलं तिथं आणि मग फॉलो केलं त्यांना. आणि नंतर प्रत्येक व्हिडिओ लाईक करत राहिलो. अच्छा, म्हणजे आपले आदर्श मराठीचे जे दिग्दर्शक आहेत राज वाडेकर, त्यांना तुम्ही मेसेज केला? फॉलो केलं. अच्छा, फॉलो केलं इंस्टाग्रामला. मग फॉलो केल्यानंतर त्यांचे व्हिडिओ लाईक केल्या. लाईक केल्यानंतर त्यांना मी मेसेज टाकला की मला एक संधी द्या काम करायची इंस्टाग्रामला. इंस्टाग्रामला. अच्छा, डीएम केलं. ते गोळ्यापेक्षा त्यांनी लवकर रिप्लाय दिला. त्यांनी आठवड्याच्या आत रिप्लाय दिला. पण मी आधी त्यांच्या व्हिडिओ लाईक करत होतो, त्यामुळे त्यांनी दिला असं आठवड्याच्या आत, त्याचं सांगू शकत नाही. मग त्यांनी मला आहे ना पहिल्यांदा चाकणला भेटायला बोलावलं. आणि चाकणला भेटायला बोलावलं ते गणपतीचा सीजन होता. आमच्या इथं गणपती बसला होता आणि त्या गणपतीच्या शेड मध्ये सगळं मला करायला लागत होतं. आणि मी आज उद्या असं करता करता त्यांना करीत होतो मेसेज, आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. पण मी गणपती उठस्तोवर काही गेलो नाही, कारण मला गणपती सगळी तयारी मलाच करावं लागत होती. तुम्ही करत होते सगळं ते नियोजन काय? मग गणपती उठल्यानंतर मी 2 दिवसांनी डायरेक्ट चाकणला गेलो माझ्या मामाच्या मुलाला घेऊन. मग त्यांची गाडी घेतली, हे घेतलं. मग नंतर ते म्हणले की आपलं असं असं शूट लागतंय, मग शुक्रवारी ये म्हणले. आणि त्यांनी मला तुषार गायकवाडचा नंबर दिला. आणि मग मी त्या तुषारने लोकेशन पाठवल्यावर मी इथं आलतो. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कला क्षेत्राकडे पण वळाले आणि अशाच प्रकारे तुम्ही आदर्श मराठीला जॉईन पण झाले. आणि तुषार गायकवाड म्हणजे आपला तुषारच. आपला तुषारच. मस्त प्रवास होता तुमचा. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, करण्या ह्या कॅरेक्टर साठी तुम्ही किती देता, किंवा करण्या या कॅरेक्टर मधलं तुम्ही किती घेता? म्हणजे करण्या नेमका कोण आहे? करण्या साधा सिंपल आहे आणि गरीब आहे, पण कुठाने गोळ्या करतो आणि मार करण्या खातो. पण करण्या आहे ना गोळ्याची साथ कधी मित्र म्हणून सोडित नाही. अच्छा, ओके ओके. एकंदरीत आलं माझ्या लक्षात ते. मला सांगा, घरची परिस्थिती कशी, म्हणजे आई वडील काय करतात, घरी कोण कोण असतं काय? आई वडील आहे, मला भाऊ आहे, बहीण नाही मला. आम्हाला बहिणीची अपेक्षा होती पण देवाने नाही दिली ती बहीण, त्यामुळे काहीच त्याचं नाही बोलू शकत. आणि दुसरं म्हणजे वडील माझ्यासारखे डिक्टो,
अच्छा. हा, आणि ते काम करतात, ते नोबल हॉस्पिटलला कामाला आहे. बरं. आणि मदर आपली घरीच असते. मदर नॉर्मल आहे. मदर नॉर्मल आहे आणि अच्छा. भाऊ आहे, तर भावाची हाईट उंच आहे. बरं बरं. त्यामुळे ते शिक्षण करतोय, आता तो 16वीला आहे. अच्छा. हं. आणि घरची परिस्थिती एकंदरीत म्हणजे वडील काम बरे हं, करतात तर हं. चांगलं बरी आहे. आहे. ठीक आहे ठीक आहे. मला सांगा की तुमच्या घरच्यांचा सपोर्ट आहे का तुमच्या या क्षेत्राला, म्हणजे तुम्ही जे काम करता ते त्यांना आवडतं का, कसं बघतात ते याच्याकडे? माझ्या घरच्यांचा फुल पाठिंबा आहे मला. माझे हा. फादर म्हणतात तू जा, बिंदास जा, काळजी करू नको. हं. त्यामुळे काय मला कुठली अडचण नाही घराकडून. नाही. नाही. आता कला क्षेत्रातलं स्ट्रगल मला सांगा. आता तुम्ही पहिल्यांदाच काम केलं वगैरे असं बोलले, हा. तर तुम्हाला कसं भेटलं ते, किंवा काय कसा अप्रोच होता तुमचा, त्याच्याबद्दल कळवा. म्हणजे मी इथं पहिल्यांदा कसं आलो. हा, ते तर सांगितलं तुम्ही, हा. पण अजून काही स्ट्रगल आहेत का तुमच्या कला क्षेत्रामध्ये आलेले, तुम्हाला काही अनुभव असतील वाईट चांगले, ते शेअर करा आमच्यासोबत. वाईट तर काय नाही, हा. चांगले मसाले. चांगले आले. हा, म्हणजे आता मी याच्यात आलो की लोक मला ओळखायला लागले, हम्म. हे चांगलं झालं माझ्यासाठी. हम्म. वाईट तर काय नाही, वाईटचा प्रश्न कुठेच काय नाही. बरोबर बरोबर. जी तुमची समजा उंची कमी आहे इतरांपेक्षा, हा. त्याच्याबद्दल तुम्हाला कुणी कधी काही बोललंय, हम्म. चिडवलंय, असं काही घडलंय का आयुष्यात? आयुष्यात उंचीवर मला चिडवायचा काही अधिकार आला नाही, कारण मी माझ्या लेवलच्या पोरांच्यात नाही राहत. हा. ज्यांना 2 लेकरं आहे, की कमीत कमी 5 ते 7, 8, 9 वर्षाची, हम्म. मी त्यांच्यामध्ये उठबस करतो. अच्छा. माझ्या लेवलच्या मध्ये मी कधी उठबस म्हणजे करत नाही. तुमच्या वयाची नाही, ती मोठी आहेत हा, तुमच्या. सगळी मोठे असतात, त्यामुळे मला ती काय चिडू शकत नाही मोठी माणसं मला. बरोबर, ती म्हणून समजदार. बारकाल्यांचा जायचा संबंध मला सोडून दिला मी. अच्छा. आणि हायटीचं काय, हायटीला मी सगळं चालू शकतोय, ट्रॅक्टर चालवतोय, गाडी चालवतोय. फक्त मला एक स्वप्न आहे की माणसं कशी टू व्हीलर चालवतात तशी हा. बारीक टू व्हीलर पाहिजे मला चालवायला, माझ्या बापाचे. अच्छा. तेवढं माझं स्वप्न आहे. तुम्ही आता म्हटले तुम्ही ट्रॅक्टर चालवता, ट्रॅक्टर सगळ्या गाड्या चालू शकतो मी. कुणी शिकवला? माझा मित्र अर्जुन बोर्डे यांनी शिकवला मला. अरे वा, हे तर मस्तच की. आता मला सांगा की उंची कमी असल्यामुळे जसं तोटे होतात, तसे तुमचे फायदे झाले असतील, हा. जसं इथं काम मिळालं, हा, तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. फायदे मिळाले म्हणजे फायदे मिळणे म्हणजे बघा, आता कसं असतं, समजा आपल्या उंची नसली की आपण घरीच असतो, दुसरं काय काम करता येत नाही मला. हम्म. मग ह्याच्यामध्ये येऊन मी काहीतरी करू शकतो, हे दाखवू शकतो ना. तुमची कला. हा. बरं, आलं लक्षात ते. मला सांगा आता भविष्यात तुम्हाला काय करायचं, म्हणजे काय व्हायचंय, काय बघता तुम्ही स्वतःला, कुठं बघता, काय अचीवमेंट करायची, काय गोल आहेत तुमचे? भविष्यात माझं काय नाही, नॉर्मल. आपल्याला लग्न नाही करायचं, काय नाही करायचं, आपला एकटा जीव साधा शिव, आपल्याला जसं जगता येईल तसं जगायचं. फक्त आपलं एक स्वप्न आहे की आपण आहे ना असं फिरण्यात आयुष्य घालवायचे, अच्छा. म्हणजे एन्जॉय करायचं आपल्याला, हे स्वप्न आहे आपलं. फिरायला आवडतं म्हणजे हा, तुम्हाला हा, एकंदरीत. नक्कीच तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील. हा. आमच्या तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. हम्म. असंच तुम्ही काम करत राहा, असेच हम्म. मोठे व्हा, असेच खूप पुढे जा. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण मला एक सांगायचं राहिलं, सांगा सांगा. मी या क्षेत्रामध्ये जेव्हा यायचं होतं ना मला, हा. तेव्हा मला पाठिंबा देणार कुणीच नव्हतं. हम्म. म्हणजे आई वडील पुण्याला असतात, बरं. मी इथं मामाजीत असतो. हम्म. आणि मी म्हणायचो मला जायचे, मला करायचे, हम्म. पण ती मला जिथवर पोहोचवायचं असतं ना, हम्म. ते कुणीच हातभार, म्हणजे मी त्यांना हे करीत नाही. रस्ताच माहिती हा, नव्हता रस्ता तुम्हाला. माहित नव्हता. हम्म. मग माझी एक म्हणजे माळवाडीमध्ये शांताराम भुजबळ हम्म. यांची बायको सारिका भुजबळ, मी तिला माझ्या हक्काची नानी म्हणतो. बरं. त्या बाईने म्हणली तुझी जिद्द आहे ना, तू टेन्शन घेऊ नको. हम्म. त्यांचे पती शांताराम भुजबळ हे पहिल्यांदा मला इथं सोडवायला आलते. बरं. हा, मग मी बघा माझे आई वडील आहे ना, हम्म. तसंच मी त्यांना आहे ना माझ्या आई वडिलांच्या रूपात बघतो मी. तुम्ही आता म्हटले की आई वडील पुण्याला राहतात, आणि तुम्ही कुठे राहता मग? मी मामाच्या घरी राहतो, गाव? गाव माळवाडी कासारी मधलं, तळेगाव डोंगराच्या पुढं नाव रोडला 3 किलोमीटर. अच्छा अच्छा, ठीक आहे. चला. म्हणजे याच्यामध्ये शांताराम भुजबळ आणि सारिका भुजबळ यांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या आयुष्यात. तुमच्या या क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे, आणि हम्म. असाच राहील, हा, कारण तुम्ही त्यांना तेवढी रिस्पेक्ट देता आणि ते तुम्हाला तेवढी मदत करतात. हा. चला, आपल्याला करण सरांसोबत बोलून, गप्पा मारून खूप मजा आली, खूप छान वाटलं. असंच आमचे पॉडकास्ट बघत राहा. अजून तुम्हाला कुणाला कुठल्या पॉडकास्ट मध्ये बघायचंय ते आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.